मित्रहो नमस्कार. आज आपण सगळ्यांनीच बातमी ऐकली असेल की आपल्या देशाच्या परीक्षा पद्धतीमध्ये डागडूज करण्यासाठी, त्या अधिक निर्धोक करण्यासाठी, प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी 2024 साली जे विधेयक तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आता दुरुस्त्या करण्यात आल्या. म्हणजे विधेयक नवीन नाही आहे, हे दुरुस्ती विधेयक होतं. या दुरुस्ती विधेयकामध्ये 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. पेपर फुटीला चाप बसवण्यासाठी 2024च्या कायद्यामध्ये जे दंड आणि शिक्षा होत्या त्या दुप्पट केलेल्या आहेत. दंड 1 कोटीवर गेलेला आहे. दुसऱ्या गुन्हेगारांना 5 लाखाऐवजी 10, 5 वर्षाऐवजी 10 वर्षे तुरुंगवास, जे शिक्षा दुप्पट केलेल्या आहेत. आणि सरकारला वाटत असावं की ह्या गंभीर शिक्षा पाहता पेपर फोडण्याचं धाडस कुणी करणार नाही, असं गृहीत धरलेलं असेल. हे जे गृहीत आहे ते यशस्वी व्हावं असं सगळ्यांना वाटतं. कारण परीक्षा पद्धती ही केवळ पास नापास करणारी व्यवस्था नाही आहे, तर ती देशातल्या कोट्यावधी युवकांचं भवितव्य ठरवणारी एक व्यवस्था आहे. ती जेवढी पारदर्शी, ती जेवढी वॉटरप्रूफ, तेवढं तिची विश्वासार्हता असते. गेल्या काही वर्षापासून ती विश्वासार्हता कमी कमी होत होती, कारण अनेक स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत होत्या. अगदी TETची प्रश्नपत्रिका फुटत होती. अगदी फूड अँड ड्रग्जमधल्या इन्स्पेक्टरच्या परीक्षा पद्धतीमध्ये असे सगळे गॅप्स तयार होत होते, प्रश्नपत्रिका मिळत होत्या. असं करत करत नीटपर्यंत आपण गेलेलो आहोत. एक ट्रेंड असा दिसतो की कायदे कितीही केले, दंड कितीही लावला, तर प्रश्नपत्रिका फुटण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. दिवसेंदिवस ते वाढायला लागलेलं आहे. त्याची पण कारणं शोधायला पाहिजेत. आपल्याकडची परीक्षा पद्धती ही एका अर्थाने एक जीव घेणे स्पर्धा आहे. अमुक मार्क मिळाले तर अमुक ठिकाणी प्रवेश, 1 मार्क कमी पडला, अर्धा मार्क कमी पडला तर हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागतं. ही जी परीक्षा पद्धत आहे ती मुळातच स्पर्धेवर उभी आहे, तीव्र स्पर्धेवर उभी आहे. आणि तीव्र स्पर्धा ह्याचा अर्थ खूप मोठ्या चाळणींची उतरंड असते. कारण लाभाच्या जागा कमी आहेत, यशाच्या जागा कमी आहेत आणि त्या क्लेम करणारे विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. त्यांना जर रोखायचं असेल तर चाळण्या वाढवत जावं लागतं. परीक्षा अधिक कडक कराव्या लागतात, परीक्षांची संख्या वाढवावी लागते आणि त्यातून जो जिता वही सिकंदर यासारखा रिझल्ट काहीतरी मिळत असतो. मान्य केलं, परीक्षा पद्धती सीलबंद बनवल्या जातील, विश्वासार्ह बनवल्या जातील, पण केवळ परीक्षा पद्धतीमध्ये दुरुस्ती करून उपयोग नाही आहे. मुलं ज्याची परीक्षा देतात, जो अभ्यासक्रम पाठ करून, चिंतन करून, समजून घेऊन परीक्षेला जातात, तो अभ्यासक्रम गेल्या 10-15 वर्षामध्ये कुठे गेलेला आहे याच्यावर पण सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे होती. ती झालेली नाही आहे. हे जे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना द्यायला भाग पाडलं, ते देतच नव्हते. यांच्या काळामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने सुरू झाल्या. राजीनामा त्यांनी दिल्यानंतर BJPने त्यांचे कितीही कौतुक केलं असलं, श्रेष्ठ मंत्री अशी त्यांना उपाधी दिली असली, तरी प्रत्यक्षामध्ये या देशातल्या शिक्षणाचं खाजगीकरण, या शिक्षणाचं भगवेकरण याचे शिल्पकार म्हणजे धर्मेंद्र प्रधान आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचे शिल्पकार पण तेच आहेत. हे नवीन 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 म्हणून BJPने किती कौतुक केलं, पण ह्या नव्यामध्ये काय आहे आणि जुन्यामध्ये काय होतं? जुन्याचा रंग कोणता होता आणि नव्याचा रंग कोणता आहे? मी माझ्या चॅनलवर अनेक वेळा सांगितलेलं आहे की शिक्षणाचं भगवेकरण
ही कोणत्याही देशाला, समाजाला परवडणारी गोष्ट नाही. कारण भगवेकरण हे युवा पिढीला, देशाला, समाजाला, शिक्षणाला मागे 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 अंधारातल्या गुहेमध्ये घेऊन जातं. आणि गेली 12 वर्षे आपण शिक्षण वर्तमानाच्या ऐवजी गुहांकडे घेऊन चाललेलो आहोत. कारण त्या गुहामध्ये आपला सनातन धर्म आहे. त्या गुहांच्यामध्ये यज्ञ धर्म आहे. त्या गुहांच्यामध्ये सगळ्या देवदेवतांची वसाहत आहे. त्या गुहांच्यामध्ये चमत्कारिक वाटाव्यात अशा धार्मिक आणि देवविषयक कल्पना आहेत. अध्यात्म आहे, मायथॉलॉजी आहे. आणि सरकारला असं वाटतं, हिंदुत्ववादी सरकारला, की आपलं शिक्षण ह्या सगळ्या भगव्या रंगाने भरलेलं असावं. त्याच्यामुळं राष्ट्रवादी नागरिक तयार होतो. त्याच्यामुळं धर्मवादी नागरिक तयार होतो. त्याच्यामुळं श्रद्धावादी नागरिक तयार होतो. आणि तो हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या कल्पनेकडे जायला लागतो किंवा त्याला नेणं सोपं होतं. आपल्याकडे शिक्षण मोठं की धर्म मोठा, शिक्षण मोठं की दंतकथा मोठ्या, ज्ञान मोठं की चमत्कार मोठे, अशा प्रश्नांची सरबत्ती सतत चालू आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये ज्ञानाऐवजी धर्मकल्पना, ज्ञानाऐवजी अध्यात्म, ज्ञानाऐवजी दंतकथा मोठ्या आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांच्या गळी उतरवल्या पाहिजेत असा विचार करून आपली पुस्तकं पहिलीपासून ते MBBS पर्यंत कर्मकांडांनी भरायला लागलेले आहेत. आपण त्याला म्हणतो आधुनिकता आणि संस्कृती यांचा संगम. प्रश्न असा आहे, कोणती संस्कृती? संस्कृतीला कोणी विरोध करायचं कारण नाही. प्रत्येक देशाला, प्रत्येक माणसाला संस्कृती असते. पण ही कोणती संस्कृती विद्यार्थ्यांच्या पुस्तकातली जागा घेते आहे? साधी 4 उदाहरणं तुम्हाला सांगतो की वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पोरांना अतिशय आधुनिक काळातलं तंत्रज्ञान शिकवण्याबरोबरच त्यांच्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ शिकवण्याचा घाट घातला जात आहे. आणि आता ते शिकवणं सुरू पण झालेलं आहे. ज्या म्हणून जात व्यवस्था उभी केली आणि भारताला विषमतेच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा देश ठरवलं, तो मनू आता अभ्यासाला आलेला आहे. रामायण महाभारतातल्या चित्रकथा येत आहेत, पुराणातल्या येत आहेत, वेदातल्या येत आहेत. त्या काय येत आहेत? कारण त्या आणल्याशिवाय हिंदू राष्ट्राकडे जाता येत नाही. खरंच हिंदू राष्ट्राकडे कोणाला जायचं आहे? आणि हिंदू राष्ट्राकडे जाण्याची इतकी मोठी ज्ञानाच्या क्षेत्रातली किंमत चुकवायची आहे? डार्विन खोटा ठरवायचा आहे आणि अवतार कल्पना मान्य करायच्या आहेत. ह्या सर्वसामान्य माणसाच्या गळी उतरवण्यासाठी शिक्षणावरचं भगवीकरण ही एक साधी सोपी गोष्ट असते. आणि हे भगवीकरण पुस्तकाच्या बाहेर पण चालू झालं. अनेक जण आपल्या मोठ्या कारभाराला अवतार मानतात, विष्णूचा अवतार. अनेकांनी त्यांचं मंदिर उभारण्याची कल्पना सुद्धा मांडली. आतापर्यंत आपल्याकडे नटनट्या, क्रिकेटपटू यांचं मंदिर उभा करण्याचा प्रयत्न होत होता. आता त्या रांगेमध्ये उद्या जर आपले मोठे कारभारी जाऊन बसले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे. मुद्दा हा आहे की शिक्षणाचं भगवेकरण करून तुम्ही परीक्षा पद्धती दुरुस्ती करायला गेला तरी ते फार महत्त्वाचं ठरणार नाही आहे. कारण परीक्षेसाठी पोरं काय शिकणार आहेत आणि ते कोणत्या दिशेला जाणार आहेत याच्यावर चर्चा का नाही होत? हे जे प्रधान राजीनामा ज्यांनी दिला आता, त्यांच्या आयुष्यातली घटना माहिती नाही आहे. ओरिसामध्ये काही वर्षापूर्वी असंच पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, जसं आत्ता केलं. त्याही वेळेला सरकारने विद्यार्थ्यांच्यावर काट्या चालवल्या होत्या आणि त्या आंदोलनामध्ये प्रधान जखमी झाले होते. आता त्यांनी काट्या चालवल्या, गोळीबार झाला, अश्रुधुराची नळकांडी फोडली.
आणि हे जे जोशी नवीन शिक्षण मंत्री झालेले आहेत, हंगामी शिक्षण मंत्री, त्यांच्या विज्ञानाच्या कल्पना काय आहेत, त्यांच्या ज्ञानाच्या कल्पना काय आहेत, त्यांच्या नव्या तंत्रज्ञानाच्या कल्पना काय आहेत, त्याही सनातनच आहेत. ते कधी प्रकाश झोतात आले? हुबळी धारवाडमध्ये दर्गा मैदानावर तिरंगा फडकावलाच पाहिजे यासाठी आग्रह धरून त्याने आंदोलन केलं होतं. मग जर दर्गा मैदानावरच तिरंगा फडकवायचा असेल तर तो संघाच्या कार्यालयात फडकवा असा आग्रह त्याने का धरला नाही? त्यामुळं एक मंत्री जाऊन दुसरा मंत्री आल्यामुळं मूळ शिक्षणाच्या कंटेंटमध्ये फरक होईल अशी भाबडे आशा कोणी बाळगू नये. कारण हे सगळं जे मंत्रिमंडळ आहे हे 80-90% हिंदुत्वाच्या विचाराला शरण गेलेलं, ते आत्मसात केलेलं, ते जगणारं हे असं मंत्रिमंडळ आहे. जे बाहेरून आले वेगळ्या वेगळ्या पक्षातून, त्यांनी संघाची दीक्षा घेतली आणि जे मूळ संघाचे लोक आहेत ते मंत्रिमंडळामध्ये खूप महत्त्वाच्या जागेवर आहेत आणि त्यांनीच खूप मोठी स्पेस व्यापलेली आहे. त्यांनी ते लपवलेलं आहे का? केंद्रातले राज्यातले अनेक मंत्री अर्ध्या चड्ड्या घालून कवायतीला जातात, मुख्यमंत्री पण जातात. ह्या सगळ्यांचा अर्थ काय? ह्या सगळ्यांचा अर्थ ते ज्या लोकेशनला जाऊ पाहत आहेत त्या लोकेशनला ही नवीन पिढी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये, अभ्यासक्रमामध्ये बदल करणं अत्यावश्यक झालेलं आहे. इतिहास तरी बघा. आम्ही परकीयांचा इतिहास शिकवणारच नाही, त्याने आक्रमण केलं असं कुठे असतं का जगात? तुम्ही तुमच्या लोकांचा इतिहास सांगणार. इतिहास असा घडत असतो का? त्या परकीय आक्रमणांना टक्कर देणाऱ्या आपल्या नेत्यांचा, महापुरुषांचा इतिहास पण सांगायला पाहिजे आणि आपल्याला जिंकू पाहणाऱ्या, आपल्याला गुलाम करू पाहणाऱ्या लोकांचा पण इतिहास सांगायला पाहिजे. ते असतील खलनायक, खलनायकच होते ते. पण असा कोणता सिनेमा आहे जो खलनायकाशिवाय चालतो? हा मुद्दा मी तुमच्यासमोर एवढ्याकरता मांडतो आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं, परीक्षा पद्धतीमध्ये दुरुस्ती करणं त्या कायद्यामध्ये, ह्या खूप मोठ्या बाबी आहेत असं आपण समजू नये. विद्यार्थ्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जे त्यांच्यासमोर वाढलं जातं, त्यांच्या ताटामध्ये ठेवलं जातं ते काय आहे, ते नव्या समाजासाठी, नव्या पिढीसाठी, नव्या राष्ट्रासाठी, नव्या ज्ञानासाठी उपयोगी आहे की आपल्याला अंधारात नेणार आहे, आपल्याला धर्म आणि देवच करावं लागणार आहे, याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज ना उद्या हे तरुण करतील, कारण ते ग्लोबल नागरिक आहेत, ते जगाच्या पटावर खेळणारे आहेत आणि भारताच्या बाहेरसुद्धा त्यांना कर्तृत्व गाजवायचं आहे. त्यामुळे इथली सगळी परंपरा, ही आंधळी होत असलेली परंपरा घेऊन ते काय आपलं करिअर करू शकणार नाहीत, ते ग्लोबल सिटीजन होऊ शकणार नाहीत, ते ज्ञानाची आराधना करू शकणार नाही आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी हे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं आहे. राज्यसभेत सुद्धा ते व्हायला काहीच हरकत नाही, कारण सरकार तशी तरतूद करणार आहे. गुरुपौर्णिमा मी असं मानतो की या दिवशी असं घडायला पाहिजे, असा निर्धार करायला पाहिजे की अंगठे कापून मागणारी परंपरा कायमस्वरूपी कोणत्याही नावाने इथे येऊ नये, ती संपायलाच पाहिजे असा निर्धार हा सुद्धा महत्त्वाचा आणि आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.